नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2 आणि काही थेरी बघितली. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 साठी काही थेरी बघणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट सुरू करणार. तर बघा, इव्हेंट म्हणजे काय? तर इव्हेंट म्हणजे एक छोटासा सबसेट आहे. जसं आपण 9वीला सेट चॅप्टर बघितला होता, तर युनिव्हर्सल सेटचा छोटा पार्ट म्हणजे सबसेट असतो. त्याच पद्धतीने सॅम्पल स्पेसचा छोटासा पार्ट म्हणजे इव्हेंट असणार आहे. ओके, इव्हेंट म्हणजे काय? द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. ओके, देन इव्हेंट मध्ये नक्की काय म्हटलं जातं बघा, अ सेट ऑफ अ फेवरेबल आउटकम्स ऑफ गिवन सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट. ओके, देन इव्हेंट इज अ सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. इव्हेंट काय आहे मुलांना? तर एक सबसेट आहे. इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी एक्सेट्रा. ओके, कारण की आपला सॅम्पल स्पेस कॅपिटल एस लेटरने डिनोट केला जातो आणि त्या एस सॅम्पल स्पेसचे जे काही सबसेट्स असतील, इव्हेंट्स असतील, ते ए बी सी डी एक्सेट्रा या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो किंवा डिनोट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण एक छोटस. If two coins are tossed and A is the event of getting at least one tail. मेन जो आपला एक्सपेरिमेंट आहे, तर एक्सपेरिमेंट काय आहे? 2 coins are tossed. मग आपल्याला माहित आहे 2 coins जर आपण टॉस केले तर त्या सॅम्पल स्पेस तयार होतो आपला 2 coinsचा एच एच एच, देन एच टी, देन टी एच आणि लास्ट वन टी टी. त्यांनी काय सांगितले आहे की 2 कॉइन टॉस केल्यानंतर जो काही सॅम्पल स्पेस येणार त्यामधून ए इज द इव्हेंट, एक इव्हेंट घ्यायचा आहे ए. तो कसा असेल? गेटिंग ऍटलिस्ट वन टेल. ऍटलिस्ट वन टेल म्हणजे काय? की कमीत कमी एक टी पाहिजे. तर यामध्ये आपण बघितलं तर एच एच हा इलेमेंट येणार नाही, तर उरलं कोण? एच टी, टी एच अँड टी टी. तुम्ही जर बघितलं इव्हेंट ए आपण राईट केलेला आहे. ओके, देन त्या इव्हेंट ए मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आलेले आहेत? तर 3 आलेले आहेत. ओके, द नंबर ऑफ एलिमेंट इन द इव्हेंट ए इज डिनोटेड बाय एन ऑफ ए. एन ऑफ ए म्हणजे काय? की ए या इव्हेंट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर सध्या आपण बघितलं तर टोटल 3 एलिमेंट्स आहेत. अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल बघूया एक्सरसाइज मध्ये, म्हणजेच प्रॅक्टिस सेट मध्ये. तर बघा, आपला प्रॅक्टिस सेट आहे 5.3. खूप सोपा आहे. तर बघा, क्वेश्चन आहे राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी. ओके, तर आपण एक एक बघूया. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे वन डाय. जस्ट मिनिट. फर्स्ट क्वेश्चन आहे, तर बघा, वन डाय इज रोल. आधी आपण वन डाय असलेला एक सॅम्पल स्पेस राईट करूया. तर सॅम्पल स्पेस घेऊया आपण वन डाय साठी. आपल्याला माहित आहे 1 2 3 4 5 अँड 6. एक जी डाय असते ती आपण जर थ्रो केली, रोल केली, तर आपल्याला टोटल आउटकम्स मिळतात. 1 2 3 4 5 6 इतक्या पॉसिबिलिटी असतात, माहित आहे. देन आपण फाइंड करणार एन ऑफ एस. ओके, एन ऑफ एस आपल्याकडे आहे टोटल 6. त्यानंतर आपण काही इव्हेंट बघणार आहोत. तर इव्हेंट मध्ये इव्हेंट ए दिलेला आहे, तर इथे आपण इव्हेंट ए राईट करणार. इव्हेंट ए, इव्हेंट ए इज इक्वल्स टू, इव्हेंट ए काय दिलेला आहे? इव्हन नंबर ऑन द अपर फेस. इथे राईट करणार इव्हन नंबर, इव्हन नंबर ऑन द अपर फेस, ऑन द अपर फेस. दॅट मीन्स ए इज इक्वल्स टू, बघा मुलांनो, इव्हन नंबर घ्यायचा आहे. तर यामध्ये इव्हन नंबर जे असतील ते आपण राईट करणार. तर फर्स्ट इव्हन नंबर आहे 2, देन आहे 4 and last one is 6. Then n of a is equals to किती आहे मुलांना आपल्याकडे? 3. Then आपण बघणार आहोत इव्हेंट बी.
नेक्स्ट आहे इव्हेंट बी. इव्हेंट बी काय दिलेलं आहे? ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. आता ऑड नंबर, आपण जर यामध्ये ऑड नंबर बघितले तर ऑड नंबर आपल्याला मिळतील 1, नंतर आहे 3 आणि नंतर आहे 5. हे आहे ऑड नंबर्स. देन एन ऑफ बी इज इक्वल्स टू, एन ऑफ बी आपल्याला भेटलेला आहे 3. देन लास्ट इव्हेंट आहे आपला इव्हेंट सी. तर इव्हेंट सी काय दिलेला आहे? प्राइम नंबर ऑन द अपर फेस. ओके, प्राइम नंबर, प्राइम नंबर ऑन द अपर फेस, ऑन द अपर फेस. ओके, दॅट मीन्स सी इज इक्वल्स टू, फक्त प्राइम नंबर्स पाहिजे. तर प्राइम नंबर आपल्याला माहित आहे, तर त्यामध्ये प्राइम नंबर येणार आहे 2, देन 3 अँड 5. टोटल एन ऑफ सी आपल्याला भेटलेले आहे 3. अशा प्रकारे आपला हा फर्स्ट क्वेश्चन होता. त्यामध्ये आपण इव्हेंट ए, इव्हेंट बी अँड इव्हेंट सी आपण कंप्लीट केलेले आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 जर आपण बघितला तर काय दिलेलं आहे? 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली. आता आपल्याला माहित झालेलं आहे, जर आपण 2 डाईस रोल केल्या सायमल्टेनियसली एकाच वेळेस, टोटल 36 आपल्याला आउटकम्स मिळतात. ओके, या संदर्भात आपण अगोदरच बघितलेलं आहे. तर एन ऑफ एस आपल्याला भेटलेला आहे 36. आता बघा, सॅम्पल स्पेस झालेला आहे, एन ऑफ एस झालेला आहे. आता इव्हेंट बघूया. त्यामध्ये इव्हेंट ए, इव्हेंट ए, इव्हेंट ए काय दिलेला आहे मित्रांनो? तर बघा, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही आउटकम्स मिळतील हे अपर फेसचे, यांची सम किती पाहिजे? मल्टिपल ऑफ 6 पाहिजे, म्हणजे 6च्या टेबलमध्ये. तर 6 येऊ शकतो, 6 2 जा 12, 6 12 18 24 असे पाहिजे. पण आपण जर बघितलं, जास्तीत जास्त जर आपण यांची सम बघितली ती फक्त 12 आहे. ओके, तर बघा, आपल्याला फक्त ज्याची सम 12 येते ते अपर फेसेसचे नंबर म्हणजेच आउटकम्स आपल्याला घ्यायचे आहे. तर आपण इव्हेंट ए मध्ये जर बघितलं, इथे इव्हेंट आपला असणार आहे. देन ए इज इक्वल्स टू, ए इज इक्वल्स टू, तुम्ही जर बघितलं तर सम आपल्याला 6 आली पाहिजे. तर 1, 5, 1 + 5 6 आहे, म्हणजे 6च्या मल्टिपल मध्ये आहे. नेक्स्ट जर आपण 2च्या सिरीज मध्ये बघितलं तर आपल्याकडे आहे 2 4. देन 3च्या सिरीज मध्ये आपल्याकडे आहे 3 3. देन 4च्या सिरीज मध्ये आपल्याकडे आहे 4 2. देन 5च्या सिरीज मध्ये आपल्याकडे आहे 5 1. 6च्या सिरीज मध्ये जर बघितलं तर आपल्याकडे डायरेक्ट मिळतो आहे 6, 6 म्हणजे 12. यांची सम जी आहे ती 12 येते आणि 12 6च्या मल्टिपल मध्ये आहे. दॅट मीन्स एन ऑफ ए इज इक्वल्स टू, टोटल एलिमेंट्स मिळाले आपल्याला 6. देन इव्हेंट बी आपण बघूया. इव्हेंट बी, इव्हेंट बी, इव्हेंट बी दिलेला आहे. द सम ऑफ द डिजिट ऑन अपर फेस इज मिनिमम 10. ओके, मिनिमम किती हवी आपल्याला? 10 हवी. म्हणजेच काय की यामधली जी सम आहे दोघांची ती मिनिमम 10 हवी. म्हणजेच काय की 10 आणि 10 पेक्षा जास्त, म्हणजे 10 चालेल, 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल. आपण आताच बघितलं, जास्तीत जास्त जर सम असते ती असते 12 असते. म्हणजेच काय, आपण यामध्ये असे नंबर शोधणार की ज्यांची सम 10, 11 आणि 12 येते. स्टार्टिंग करू या 1 सिरीज मध्ये. तर 1 + 6 7 होतो, यामध्ये कोणीच नसणार. देन 2च्या सिरीज मध्ये लास्ट बघितलं तर 2 + 6 8 होतो, येणार नाही. देन 3 + 6 9 होतो, येणार नाही. बट 4 + 6 10 होतो. आपला पहिला जो नंबर्स मिळाला तो म्हणजे 4, 6. देन येणार आहे 5 + 5. ओके, अँड 5 + 6. 5 + 5 10 असतो, आणि इथं आहे 5 + 6 11. देन 6च्या सिरीज मध्ये जर आपण बघितलं तर 6, 2 सॉरी 6, 2 येणार नाही. आपण जर नीट बघितलं आपल्याला 10 पेक्षा जास्त पाहिजे. ओके, दॅट मीन्स काय येणार आहे 6 4 6 5
लास्ट 6. ओके, एन ऑफ बी आपल्याला भेटलेला आहे टोटल 6. तुम्ही जर नीट बघितलं तर यांची जी सम येते ती सम आहे मिनिमम 10. ओके, 4 + 6 10, 5 + 5 10, then 5 + 6 11, 6 + 4 10, 6 + 5 11 and 6 + 6 is 12. then इव्हेंट सी आपण बघूया. इव्हेंट सी काय दिलेला आहे, द सेम डिजिट ऑन बोथ दी अप्पर फेसेस. सेम डिजिट, खूप सोपं आहे. तर सेम डिजिट हवे आपल्याला. तर आपण जर बघितलं तर सी मध्ये येऊ शकतात 1 1, 2 2, 3 3, then 4 4, then 5 5, last one is 6 6. Complete. That means n of c is equals to 6. ओके, असा हा सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 जर आपण बघितला तो आहे 3 कॉइन्स आर टॉस. किती कॉइन टॉस करायचे आहे आपल्याला 3. ओके, ऑलरेडी आपण अगोदरही बघितलेलं आहे. 3 कॉइन टॉस केल्यानंतर आपला सॅम्पल स्पेस रेडी होतो. एच एच एच, आता टी ऍड करायचा आहे. ओके, दॅट मीन्स एच एच टी. आता टी ची आपण जागा बदलणार. तर बघा एच टी एच टी एच एच. त्यानंतर आपण 2 टी ऍड करणार, एच टी टी. ओके, एच टी टी म्हणजे आपल्याकडे एकच एच उरलेला आहे. एच ची आपण जागा बदलणार. तर बघा जागा बदलली आपण, टी एच टी, देन टी टी एच, लास्ट वन असेल टी टी टी. टोटल आपल्याकडे नंबर ऑफ यस तयार झालेले आहे 8. मी जर काउंट केले तर टोटल नंबर ऑफ यस आपल्याकडे आहे 8. त्यानंतर इव्हेंट बघूया. इव्हेंट ए. तर इव्हेंट ए आपल्याकडे आहे टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. टू गेट at least 2 heads. हेड्स म्हणजे ऍटलिस्ट 2, कमीत कमी आपल्याकडे 2 एच आहे, म्हणजे 3 पण चालणार आहे. तर जिथे जिथे 2 एच आणि 3 एच आहे ते आपण कन्सिडर करणार. तर ए इज इक्वल्स टू एच एच एच, देन एच एच टी, एच टी एच, लास्ट वन टी एच एच. नंतर आपण जर बघितलं तर फक्त सिंगल एच आहे, ते आपल्याला नकोय. तर आपण काउंट केले तर टोटल नंबर ऑफ ए आपल्याला भेटलेला आहे 4. देन आपण नंतर बघूया इव्हेंट बी. तर इव्हेंट बी काय दिलेला आहे बघूया. टू गेट नो हेड म्हणजे एकही हेड नकोय, एकही एच नकोय. तर आपण जर बघितलं तर बी मध्ये फक्त येणार आहे टी टी टी. दॅट मीन्स एन ऑफ बी इज इक्वल्स टू 1. देन इव्हेंट सी आपण बघूया. इव्हेंट सी. तर इव्हेंट सी काय दिलेला आहे, टू गेट हेड ऑन दी सेकंड कॉइन. सेकंड कॉइन मध्ये आपल्याला हेड हवा म्हणजेच एच हवा. फर्स्ट आणि लास्ट काही असलं तरी चालणार आहे. तर बघा म्हणजे सेंटरला एच हवा आपल्याला. तर इथं जर बघितलं तर सी मध्ये आपल्याला मिळतोय एच एच एच, सेंटरला एच आहे. देन एच एच टी, देन टी एच एच, देन टी एच टी. अजून सेंटरला एच कुठे आहे तर कुठेच नाही. इथपर्यंत आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. दॅट मीन्स एन ऑफ सी इज इक्वल्स टू, पुन्हा एकदा आपल्याला 4 भेटलेला आहे. पुन्हा एकदा बघू, आपल्याला सेंटरला एच हवा. तर इथे एक एच आहे, इथे एक एच आहे, इथे एक एच आहे आणि इथे एक आहे. टोटल 4 आउटकम्स मिळालेले आहेत. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 होता. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे 2 digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. म्हणजेच काय की
त्यांनी सांगितलेलं आहे 0 1 2 3 4 5 ह्या डिजिटचा वापर करून 2 डिजिट नंबर तयार करा आणि त्यामध्ये रिपिटेशन नकोय. म्हणजेच काय की 1 1 2 2 3 3 4 4 5 5 असे एलिमेंट्स घ्यायचे नाही, डिजिट घ्यायचे नाही. तर आपण अगोदर सॅम्पल स्पेस राईट करूया. सॅम्पल स्पेस S इज इक्वल्स टू सिरीज चालू होणार 1 पासून, 0 पासून चालू होणार नाही, कारण की 0 पासून 2 डिजिट नंबर तयार होत नाही. तर बघा 1 ची सिरीज घेऊ आपण. 1 0 दॅट मीन्स 10, देन 12, 13, 14 and 15. देन आपण घेऊया 2 ची सिरीज 20, 21, 23, 24, 25. देन आपण घेऊया 3 ची सिरीज 30, दॅट मीन्स 30, 31, 32, 34, 35. 33 येणार नाही. त्यानंतर येणार आहे 4 0, 4 1, 4 2, 4 3, ओके, देन 4 5. त्यानंतर सिरीज येणार आहे 5 ची 5 0, 5 1, 5 2, 5 3 and 5 4 कम्प्लीट. आपण जर बघितलं तर आपल्याला n of s भेटलेला आहे. एका सिरीज मध्ये टोटल 5 आहे, असे आपल्याकडे आहे 5, तर 5 5 चा 25 असे आपल्याकडे n of s भेटलेला आहे 25. त्यानंतर आपण इव्हेंट्स बघूया. फर्स्ट इव्हेंट ए. इव्हेंट ए काय दिलेलं आहे ते बघूया. द नंबर फॉर्म इज इव्हन. द नंबर फॉर्म इज इव्हन. आपण इथे राईट करूया दी नंबर फॉर्म इज इव्हन. इव्हन म्हणजेच काय, यामध्ये जे काही इव्हन नंबर आहे ते आपल्याला राईट करायचे आहे. इव्हेंट ए आहे. ए इज इक्वल्स टू इव्हन नंबर जर बघितले 10, 12 and 14. देन 2 च्या सिरीज मध्ये 20, 24, देन 30, 32, 34, ओके. देन 4 च्या सिरीज मध्ये 4 0, 4 2, ओके, 4 0 and 4 2. 5 च्या सिरीज मध्ये 5 0, 5 2 and 5 4. हे टोटल इव्हन नंबर्स आहे. तर n of a is equals to आपण जर काउंट केले 3, 3 6, 2 8, 10 and 30. टोटल आपल्याला 13 एलिमेंट्स मिळालेले आहे, नंबर्स भेटलेले आहे. त्यानंतर आपण बघूया इव्हेंट बी. इव्हेंट बी काय म्हटलेलं आहे त्यांनी, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. 3 ने डिवाइड होणारे जे नंबर्स आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा बी इज इक्वल्स टू 3 ने डिवाइड होतात इथे 12 and 15. देन इथे होणार आहे 21 and 24. सर्वांना माहित आहे 3 चा टेबल. देन 30 आहे. त्यानंतर जर बघितलं तर इथे बाकी कोणीच उरलेलं नाही. देन 40 मध्ये 42, देन 45, देन 51 नंतर 54. आता एक छोटीशी ट्रिक आहे. तर 3ने जर आपल्याला डिव्हाइड करायचं असेल तर हे डिजिट जे असतात त्या डिजिटची सम ही 3च्या टेबल मध्ये यायला हवी. तुम्ही जर बघितलं 5 + 1 6, 5 + 4 9, 5 + 5 9, 4 + 2 6, 3 + 0. हे सिंपल आहे, पण इथे जर तुम्हाला अवघड वाटलं तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात. तर त्यानंतर आपण बघितलं तर n of b आपल्याला भेटलेला आहे 3, 2 5 and 4 9. देन आपण इव्हेंट सी बघणार आहोत. इव्हेंट सी काय दिलेला आहे, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा जे नंबर जास्त आहे, मोठे आहे, ते आपल्याला राईट करायचे आहे इव्हेंट सी मध्ये. तर इव्हेंट सी मध्ये 50 पेक्षा जास्त नंबर्स आहे, ग्रेटर दॅन 50 म्हटलेलं आहे.
म्हणजे इथे 50 येणार नाही. ओके, तर इथे येणार आहे 51, 52, 53 अँड 54. टोटल नंबर ऑफ सी मिळालेले आहे आपल्याला 4. इतकं सिंपल असा क्वेश्चन आहे. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5 नंबर जर क्वेश्चन बघितला, फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमन्स. आपल्याकडे 3 मेन्स आहे अँड 2 वुमन्स आहे. एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स इज टू बी फॉर्म. ओके, तर बघा आधी आपण सॅम्पल स्पेस राईट करूया. तर आपल्याकडे 3 मेन्स आहे. जर आपण 3 मेन्स बघितले तर मेन्स साठी येणार आहे सिम्बॉल M1, M2 अँड M3 अँड 2 वुमन्स आहे. 2 वुमन्स. तर वुमन साठी आपण घेऊया W1 अँड W2. तर सॅम्पल स्पेस राईट करूया. सॅम्पल स्पेस मध्ये तुम्ही जर बघितलं तर किती कमिटी आहे, किती पर्सनची कमिटी आहे 2. म्हणजे एक कमिटीमध्ये फक्त 2च पर्सन होईल. तर सॅम्पल स्पेस आपण असं पण घेऊ शकतो, 2 मेन्स पण येऊ शकतात. ओके, M1, M2, देन M1, M3 पण असू शकतो, M2, M3 पण असू शकतो. म्हणजे फक्त माणसांच्या आपल्याकडे 3 कमिट्या तयार होऊ शकतात आणि वुमन्सची एकच कमिटी होऊ शकते W1, W2. आता ही झाली वुमन्स अँड मेन्स. आता आपण मेन्स अँड वुमन्स एकत्र करूया. तर बघा M ची सिरीज घेऊया, M1, W1, M1, W2. देन आपण घेऊया M2, W1, M2, W2 and last one M3, W1, M3, W2. ओके, टोटल आपल्याकडे एलिमेंट्स भेटलेले आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. That means N of S is equals to 10. नंतर आपण इव्हेंट A, इव्हेंट B, इव्हेंट C बघूया. तर बघा इव्हेंट ए जर आपण बघितला तर काय आहे, देयर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन नंबर. म्हणजे कमीत कमी एक वुमन हवी. म्हणजेच एक W आपल्याला हवा. कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त W चालणार आहे. कमीत कमी एक म्हणजे हे M1, M2, M3 वाला ग्रुप आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला भेटणार आहे बघा इथं राईट करूया, देयर मस्ट बी at least 1 woman's number. ओके, देन बघूया. तर M1, M2, M3 आपण घेणार नाही. तर W1, W2, M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, लास्ट वन M3, W2. आपण जर टोटल काउंट केले तर 3, 3, 6 आणि 7. दॅट मीन्स N of A is equals to 7. नंतर आपण बघूया इव्हेंट B. तर इव्हेंट B जर आपण बघितला, इव्हेंट B, तर इव्हेंट B दिलेला आहे 1 man 1 woman कमिटी. एक मेन पाहिजे म्हणजे माणूस पाहिजे आणि एक वुमन हवी. तर बघा B इज इक्वल्स टू M1, W1, M1, W2, then M2, W1, M2, W2, last one M3, W1, M3, W2. ओके,
दॅट मीन्स एन ऑफ बी इज इक्वल टू आपल्याला भेटलेले आहे 6. तुम्ही जर बघितलं इव्हेंट बी मध्ये तर आपल्याला एक वुमन आणि एक मेल हवा होता. त्यानंतर इव्हेंट सी काय आहे? देअर शुड नॉट बी वुमन नंबर. बघा वुमन मेंबर नकोय म्हणजेच काय की फक्त मेन हवे. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं सी इज इक्वल टू काय येणार आहे? M1 M2 नंतर M1 M3 लास्ट वन M2 M3. फक्त आणि फक्त मेन्स हवे, वुमन नको आहे. तर एन ऑफ सी इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 5 एंड झालेला आहे. ओके, तर बघा आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. बघा वन कॉइन वन डाय आर थ्रो सायमल्टेनियसली. वन कॉइन वन डाय साठी आपला सॅम्पल स्पेस आहे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. तर आपण घेऊया H1 H2 H3 H4 H5 H6. हेडची सिरीज झालेली आहे. टेल घेऊया T1 T2 T3 T4 T5 and T6. टोटल एन ऑफ एस आपल्याला भेटलेले आहे 12. आता कंडिशन घेऊया आपण. दॅट मीन्स इव्हेंट ए काय दिलेला आहे? टू गेट हेड अँड ऑड नंबर. म्हणजेच काय एक हेड हवा आणि हेड सोबत फक्त ऑड नंबर हवे. तर बघूया ए इज इक्वल टू हेड हवा, हेड सोबत ऑड पाहिजे. तर H1 नंतर ऑड आहे H3 देन ऑड आहे H5 कम्प्लीट. दॅट मीन्स एन ऑफ ए इज इक्वल टू काउंटिंग करायचे आहे 1 2 3. देन इव्हेंट आहे बी. इव्हेंट बी काय दिलेला आहे? टू गेट हेड ऑर टेल. म्हणजेच काय H किंवा T. देन त्यासोबत इव्हन नंबर. काय सांगितले आहे? इव्हन नंबर. तर बघा आधी आपण हेड साठी बघूया. B इज इक्वल टू H इव्हन नंबर H2 इव्हन नंबर H4 अँड H6. देन आपण T साठी बघूया. T2 T4 अँड T6. तर आपण बघितलं एन ऑफ बी इज इक्वल टू 6. शेवटचा इव्हेंट आहे इव्हेंट सी. इव्हेंट सी काय दिलेला आहे? नंबर ऑन दी अप्पर फेस ग्रेटर दॅन 7 आणि त्यासोबत पाहिजे टेल ऑन दी कॉइन. पण तुम्ही जर नीट बघितलं जस्ट मिनिट इथं रब झालेला आहे. तर बघा इथे आपल्या आलेला होता T2 T4. ओके, इव्हेंट सी तुम्ही जर नीट बघितलं तर इथे 7 पेक्षा जास्त नंबर नाहीये. जास्तीत जास्त आपल्याकडे 6 आहे. त्यांनी सांगितलं आहे ग्रेटर दॅन 7 म्हणजे 8 9 10. इथे होणार नाही. इथे राईट करणार देअर इज नो एनी नंबर एक्झिस्ट ग्रेटर दॅन 7. ग्रेटर दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा जास्त मोठा नंबर जो आहे तो इथे एक्झिस्ट होत नाही. देअरफॉर एकही इलेमेंट नाहीये. दॅट मीन्स सी इज इक्वल टू 5. 5 म्हणजेच काय एम्प्टी सेट. तुम्ही 5 घेऊ शकतात और सिम्पली ओके हे रिकामं बॉक्स तुम्ही ड्रॉ करू शकता. कर्ली ब्रॅकेट आहे, एम्प्टी सेट आहे, रिकामा सेट आहे. म्हणून इथे नंबर ऑफ सी आपल्याला भेटलेले आहे 0.
अशा प्रकारे आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 5.3 इथे आपला एंड झालेला आहे.